ज्यावेळी तुम्ही तुमची स्वप्न रंगवायला लागता, तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त काही करू शकता अशा पद्धतीची तुमची विचारधारा बनायला लागते आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक चांगलं करू शकता असं तुम्हाला वाटायला लागतं. तेव्हा तुम्ही अजून जास्त कॉन्फिडेंट होता. येस, मला काय काय करणं शक्य आहे. त्या पॉसिबिलिटीबरोबर तुमचं पोटेन्शियल जोडता. तुमची संग्रहित ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी तुमच्या पॉसिबिलिटीबरोबर जुळते आणि तेव्हा तुम्ही अद्याप प्रत्यक्षरित्या कृती काहीच केलेली नसते तरीसुद्धा तुमची स्वप्न तुम्हाला त्या दिशेने प्रवृत्त करतात आणि पावलं उचलायला लागतात. ही मनोवृत्ती आहे. दूरदर्शी बनल्याशिवाय, दूरदृष्टी प्राप्त केल्याशिवाय दिव्य दृष्टी प्राप्त होत नाही. मनोवृत्तीला तुम्हाला पहिले जपावं लागेल. पहिलं पाऊल तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या त्या दिशेने उचलावंच लागेल. नुसतंच म्हणत बसण्यात काही अर्थ नाही. आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कितीतरी म्हाताऱ्या लोकांना विचारा, काय जीवन कसं होतं? कुछ नहीं, कुछ टूटे फुटे सपने और बिखरी हुई यादें. जीवन काय होतं? भंगलेली स्वप्न. कारण त्या स्वप्नांची पुनरावृत्ती करण्याची विचारधारा अंतरंगात मिसिंग होती. ती मनोवृत्तीच नव्हती. म्हणून तुमची स्वप्न भंगलीत. नाहीतर तुमच्या स्वप्नांना भंग करण्याची जगात होती कोणाची ताकद? आपण म्हणतो ना, एखादा माणूस अनस्टॉपेबल आहे. तो थांबतच नाही. का थांबत नाही? कारण त्याने उराशी बाळगलेली ध्येय, उद्दिष्ट, स्वप्न त्याची पुनरावृत्ती तो करत असतो. ती त्याची पुनरावृत्ती, ही त्याची वृत्ती, ही त्याची मनोवृत्ती. ॲग्रीड? आणि मित्रांनो, या चौथ्या अवस्थेला जो प्राप्त होतो तो मग पुढे पाचवं पाऊल टाकतो. ती वृत्ती त्याच्याही पेक्षा महत्त्वाची, ती तंद्रावस्था. मनाच्या स्वप्नावस्थेच्या पुढे तंद्रावस्था. त्याची तंद्रा लागून जाते, म्हणजे त्याचं ध्यान लागून जातं. ज्या गोष्टीची स्वप्न त्याने पाहिली आहेत, जी उद्दिष्ट त्याने निश्चित केलीत, जे ध्येय त्याने उराशी बाळगले, त्याचं चिंतन करणं, त्याचाच विचार करणं, त्याचंच मनन करणं, त्याचाच ध्यास धरणं, त्यावरच फोकस करणं, त्यावरच लक्ष केंद्रित करणं, हे त्याचं कार्य, ती त्याची तंद्रा. लोक म्हणतात ना, वेडा झालाय, ध्येय वेडा आहे, झपाटलेला आहे, काही सुचत नाही त्याला, वेगळं दिसतच नाही त्याला, फक्त ते आणि ते आणि ते आणि तेच. एखाद्या व्यक्तीने गायनाचं स्वप्न पाहिलं आणि गायनाचाच विचार करायला लागला, गाण्याचीच कल्पना करायला लागला, गाण्याबद्दलच बोलतोय, गाण्याबद्दलच ऐकतोय, गाण्याबद्दलच फक्त त्याच्या ध्यास लागलेला आहे. त्याला त्या गाणे गाणाऱ्यांमध्ये किंवा गाणे ऐकणाऱ्यांमध्ये रस यायला लागतो, त्यांच्याचमध्ये तो राहतो. त्याची तंद्रा आहे, त्याच्या पलीकडे त्याला काही वाटत नाही. त्याचं खाणं पिणं सगळं गाणंच गाणं. मग तो गाणंही असू शकतं, मग तो खेळ असू शकतो, मग ते चित्र असू शकते, ते काहीही असू शकतं. मित्रांनो, त्या तंद्रावस्था म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या गोष्टीची तंद्रा लागून जाणं, दुसरं दिसूच नाही. अशी वृत्ती आहे का आपली? करा, आत्मनिरीक्षण करा. सकाळपासनं सायंकाळपर्यंत आपण एवढे झपाटलेले आहोत. जर असतो तर शिवाजी महाराज होऊन गेलो असतो, बिल गेट्स होऊन गेलो असतो, रोनाल्डो होऊन गेलो असतो.
तेंडुलकर होऊन गेलो असतो, पिकासो होऊन गेलो असतो. आश्चर्य हेच आहे, ती तंद्रावस्था आहे. ह्या लोकांनी मनाच्या त्या अवस्थेला प्राप्त केलं आहे. आपल्यापासनं ती अवस्था दूर आहे. पण याचा अर्थ हा नाही आहे की आपण त्या मनोवृत्तीचे बनू शकत नाही. बनू शकतो. आपल्यासाठी स्कोप आहे, संधी आहे. ती 5वी अवस्था आहे. तंद्रावस्था, आणि ज्यांची ही तंद्रावस्था असते त्याच्या पुढे जेव्हा ते पाऊल टाकतात त्याच्या पुढे आहे तुरीय अवस्था. मनाची ही विशेष 6वी अवस्था आहे, मनाची तुरीय अवस्था. ही काय आहे? ही परम साक्षी भावाची अवस्था आहे की जेव्हा तुम्ही कुठली ध्येय निश्चित केलीत, स्वप्न तुमची रंगवायला लागलात, जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी त्या लोकांमध्ये मिसळलात, त्या वातावरणात गेलात, त्याचीच तंद्रा लागली, तुमची पावलं त्याच दिशेने पडायला लागली, दुसरं काही दिसत नाही आहे. दुसरं काही दिसत नाही आहे. त्या विशिष्ट छंदाबरोबर जुळले आहात, ते पॅशन झालेलं आहे. त्यावेळी तुम्हाला गरज पडते ती साक्षी भावाची. कारण ज्या मार्गावर तुम्ही चालता त्या मार्गावर तुमच्यासाठी पायघड्या टाकल्यात असं नाही आहे. तुमच्यासाठी गालिचे अंथरलेत असं नाही आहे. तुम्हाला अनुकूल असलेल्या आणि प्रतिकूल असलेल्या अनेक गोष्टींचा सामना तिथे करावा लागतो. आणि ज्या गोष्टी तुम्हाला प्रतिकूल आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही मनाच्या या विशिष्ट अवस्थेत येता, साक्षी भावात येता की अनुकूलतेला आणि प्रतिकूलतेला दोघांना मी साक्षी भावाने बघेल, तटस्थतेने बघेल, कोणत्याही अनुकूलतेने मी प्रभावित होणार नाही, उत्तेजित होणार नाही, कोणत्याही प्रतिकूलतेने विचलित होणार नाही, त्या विचलित न होण्याच्या, उत्तेजित न होण्याच्या, त्या तटस्थ होण्याच्या अशा विचारांना तुम्ही महत्त्व देता, तेव्हा तुमची मनोवृत्ती बनते साक्षी भावाची मनोवृत्ती. ती आहे तुमची तुरीय अवस्था. शिवाजी महाराज अफजल खानासोबत लढाई करायला निघाले आहेत आणि रस्त्यातच त्यांना निरोप येतोय, सईबाईची तब्येत पार बिघडली आहे. 80,000 सैनिक घेऊन अफजल खान शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापर्यंत पोचलेला आहे. आणि शिवाजी महाराज सईबाईला भेटण्यासाठी पुन्हा परत येत आहेत. त्यावेळी सईबाईचा मृत्यू होतो. शिवाजी महाराजांची जीवाभावाची पत्नी, जिच्यावर उदंड प्रेम केलं आणि जी प्रेमायोग्य होती अशी पत्नी, त्या सईबाईचा मृत्यू झाला. पण शिवाजी महाराज त्या एवढ्या प्रेम असलेल्या पत्नीच्या मृतदेहाला तटस्थतेने पाहू शकतात, साक्षी भावाने पाहू शकतात आणि तिथे विचलित न होता अफजल खानापर्यंत पोचतात आणि कुठल्याही प्रकारे विचलित न होता शांततेने निर्णय घेऊन अफजल खानाचा वध करू शकतात. तुरीय अवस्था. मन जोपर्यंत ही विशेष मनोवृत्ती तुमच्यात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या यशाला विजयात रूपांतरित करू शकत नाही. नाहीतर तुमचं यश अपयशात बदलायला वेळ लागतो किती? काय वाटतं? फक्त स्वप्न पाहायचीत? नाही, स्वप्नही पाहायचं आणि तशा तंद्रेत म्हणजे तशा वातावरणात तसं कार्यसुद्धा करायचं. नुसतं कार्य केलं म्हणजे होऊन जातं? नाही, त्या कार्यामध्ये आलेल्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी साक्षीभावसुद्धा लागतो. ती तुरीय अवस्था.
तुमचा स्वतःचा उजवा हात तुटून पडलेला आहे समोर, पण तरी तुम्ही विचलित होत नाही. तरी सुद्धा तटस्थ तुम्ही आहात. तुमचं यश तुम्हाला विजयात रूपांतरित करता येतं. पण माझं सगळं काही होतं, छंद होता, पॅशन होतं, ध्येय होतं, तंद्रा पण होती, मी त्यांच्यामध्ये मिसळलो पण होतो, त्या वातावरणात होतो पण अचानक ॲक्सिडेंट झाला आणि सगळं सोडून दिलं. तुम्ही विचलित झालात. हे तुमच्या जीवनात जे अचानक होऊन जातं ना, ॲक्सिडेंटल पर्सन, अपघाती मनुष्य, कारण तुम्ही त्या मनाच्या अवस्थेत पोचत नाही. आणि त्या पोचायचं असेल तर तुम्हाला तशी मनोवृत्ती लागत असते. मनात वारंवार तशा पद्धतीचे विचार लागतात, तटस्थतेचे. मी उत्तेजित होणार नाही आणि विचलित सुद्धा नाही, ही विचारधारा तुमची लागते, तुरीय अवस्था. आणि जर तुम्ही या अवस्थेत पोचलात तर तुमचं पुढचं पाऊल तुम्हाला टाकता येतं. ती मनाची अजून उच्चतम अवस्था आहे, उन्मनी अवस्था, उन्नत झालेलं मन, मनाची उन्नती. उन्नती काय? तुम्ही तटस्थ आहात, तुम्ही ध्येयवादी आहात, तुम्ही निष्ठावान आहात, सगळं तुमच्याजवळ आहे. त्याच्यामुळे तुमची विजयश्री तुमच्याजवळ आहे. तुम्ही विजयी झाला आहात, पण तुमच्या सानिध्यातील तुमचे सहकारी, तुमचे सोबती, ते मात्र अद्याप त्या मनाच्या अवस्थेत नाही आहेत. त्यांना अजूनही हवी तशी ध्येय निश्चित करता येत नाही आहेत. त्यांना अद्यापही त्या ध्येयानुसार स्वतःला समर्पित करता येत नाही आहे, किंवा समर्पण केल्यानंतर ते वारंवार विचलित होऊन जात आहेत. त्यांना ट्रॅकवर आणण्यासाठी त्यांचं गुरु बनणं, मनाची उन्नत अवस्था, त्यासाठी त्यांचं मार्गदर्शक बनणं, करुणा भावनेने त्यांना वर उचलणं, मनाची उन्नत अवस्था. भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रत्येक यशाला विजयापर्यंत घेऊन जात आहेत, कारण ते साक्षी भावाने सगळ्या गोष्टी बघू शकतात. इकडे पूतना, बकासूर, धेनकासूर यांचा वधही करू शकतात, आणि तिकडे आई वडील जेलमध्ये आहे, देवकी जेलमध्ये आहे, हे पाहून तटस्थ राहू शकतात, विचलित होत नाहीत. इकडे गोपिकांबरोबर रासलीला पण करतात, आणि तिकडे कंस स्वतःचा सख्खा मामा, जो तलवार घेऊन मागे पळतोय, वेगवेगळ्या असुरांना पाठवतोय, त्यांना पाहून विचलित सुद्धा होत नाही, तटस्थ आहेत, प्रत्येक यशाला विजयापर्यंत पोचवत आहेत. असा हा कृष्ण करुणा भावनेने ज्यावेळी अर्जुन विचलित झाला होता, उदास झाला होता, निराश झाला होता, हताश झाला होता, त्या युद्धभूमीमध्ये करुणा भावनेने त्याला गीतासुद्धा सांगतात आणि वर उचलून त्याला उन्मनी अवस्थेत घेऊन येतात, त्याच्या यशाला विजयापर्यंत पोचवून देतात. ती तुमची उन्नत अवस्था. भगवान बुद्ध, ज्यांनी स्वतः तटस्थतेने सगळ्या गोष्टी स्वीकारल्या, ते तुरीय अवस्थेपर्यंत पोचले, पण आता लोकांना सुद्धा वर उचलावं, करुणा भावनेने त्यांनी लोकांमध्ये मिसळून भले त्यांच्या शिव्या ऐकल्या, भलेही त्यांच्यासमोर भिक्षा मागितली, झोळी पसरवली, पण त्यांना सुद्धा उन्नत करण्यासाठी आयुष्य वेचलं. ती मनाची उन्नत अवस्था, उन्मनी अवस्था, करुणा भावनेने इतरांना प्रेरणा देणे, विश्वकल्याण करण्यासाठी समाज मन निर्माण करणे, ही मनाची प्रवृत्ती आहे. की तुम्हाला एकट्यालाच फक्त विजयी व्हायचं आहे, की तुमच्या पत्नीला सुद्धा विजयी करायचं आहे, तुमच्या पतीला सुद्धा विजयी करायचं आहे, तुमच्या मुलांना, तुमच्या सुनांना, तुमच्या नातवंडांना विजयी करायचं आहे,
तुमच्या भावंडांना, तुमच्या शेजाऱ्यांना, सहकाऱ्यांना सुद्धा विजयी करायचं आहे की फक्त त्यांनी तुमचा जयघोष करत राहावा आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्या एवढीच तुमची अपेक्षा आहे? नाही, मला त्यांनासुद्धा उन्नत करायचं आहे. मग ही विचारधारा जर दिवसभर असेल तर तुम्ही मनाच्या त्या उन्मनी अवस्थेत, ती तुमची प्रवृत्ती, आणि मनाची शेवटची अवस्था, 8वी अवस्था, ती सर्वोत्तम अवस्था, मनमनी अवस्था, मन अमन होण्याची अवस्था. मन अमन होण्याची, शून्य होण्याची अवस्था, शांत होण्याची अवस्था, मन पूर्णतः गोठून जाण्याची अवस्था, संपूर्णात मिसळण्याची अवस्था, समाधीची अवस्था, निर्वाणाची अवस्था, पूर्णत्वाची अवस्था, परमहंसाची अवस्था, अद्वैताची अवस्था, ती मनमनी अवस्था. जीवनाची पूर्णत्वाची अवस्था. आहे ना? परमहंस, समाधिस्थ, या सगळ्या गोष्टींचं आकर्षण कितीही मानवाला पहिल्यापासून आहे. नुसता भारत नाही, संपूर्ण जगात आज प्रत्येक धर्माची धुरा त्या लोकांच्या हाती होती, दिलेली आहे, जी लोक त्या परमहंस अवस्थेला पोचली. मग ते येशू असो, ते पैगंबर असो, ते महावीर असो, किंवा ते बुद्ध असोत, किंवा मग तो कृष्ण असो, किंवा मग ते नानक असोत, कोणीही असो, पण जे परमहंस स्टेटला पोचले ते त्या त्या धर्माचे प्रेरक ठरलेत. त्या परमोच्च अवस्थेला ते पोचले होते. ॲग्रीड ऑर नॉट? आहे ना आश्चर्य? मित्रांनो, ह्या 8ही अवस्था आपल्यासाठी आहेत. या 8ही अवस्थांमधून आपण जाऊ शकतो, पण फक्त एकदा गेलो, पास झालो आणि रिटर्न आलो, मग ते तर हिल स्टेशनवर फिरून आल्यासारखं होऊन जातं. का हो, कुलू मनाली पाहिलंय का? हो, पाहिलंय ना. पाहिलंय, फक्त पाहिलंय, फक्त साक्षात्कार झालाय, वृत्ती थोडीच झाली अजून. एकदा अमेरिकेला जाऊन आलो, एकदा जर्मनीला जाऊन आलो, फार मोठे जाऊन आलात, पण ती वृत्ती थोडीच झाली. वृत्त म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच वृत्तामध्ये फिरत राहणं. तुमच्यासाठी ती अवस्था मिळणं परमनंटली, तुम्ही त्या परमहंस अवस्थेपर्यंत पोहोचू शकता. रामकृष्ण परमहंस त्या अवस्थेला जाऊ शकता. डिपेंड्स. पण मित्रांनो, या वेगवेगळ्या मनोवृत्तींचा जरी आज आपल्याला परिचय झाला असला तरी सुद्धा आजपासून आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाऊल टाकू शकतो. अगदी पहिल्या अवस्थेत जर आपण असू तर पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कसं जायचं, दुसऱ्यातून तिसऱ्यात, याचे टेक्निक्स आपल्याला हाती घ्यावे लागतील. म्हणून आत्मनिरीक्षण पहिले करावं लागेल, आम्ही कुठे आहोत. आणि जरी आपण निद्रावस्थेत असलो, अगदी न्यूनतम अवस्थेला असलो, तरी सुद्धा फार जास्त रुसून बसायचं काम नाही आहे. फार जास्त स्वतःला दोष देण्याची गरज नाही आहे. असेल, आम्ही पहिलं पाऊल तर उचलू शकतो. किती लोक आपल्या या मनाच्या वेगवेगळ्या वृत्तींना सादर व्हायला तयार आहेत, एक पाऊल पुढे टाकायला तयार आहेत. त्यांनी हात वर करावा. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, आत्मनिरीक्षण गरजेचं आहे. आपण कुठे आहोत? या, मी गृहीत धरतो आपल्यापैकी काही लोक निद्रावस्थेत आहेत आणि तिथून त्यांना निघून अर्धजागृत अवस्थेत पोचायचं आहे. मी माफी सुद्धा तुमची मागतो. तुम्ही म्हणाल, आम्हाला एवढे तुम्ही समजता का निद्रावस्थेतले? पण ऐका प्लीज, आपली ती वृत्ती बनली जर असेल तर त्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे.
आणि जर आपण त्याच्या बाहेर निघालो असो तर स्वतःची पाठ थोपटून घेणं फार चांगलं राहील की हो बाबा तुम्ही सांगता तसं माझं झालेलं आहे, माझ्यासोबत घडलेलं आहे आणि मी त्यातून बाहेर पडलो आहे बरं. मग स्वतःचा उजवा हात घ्यायचा, डाव्या बाजूला ठेवायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान 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 छान. आणि जर त्या अवस्थेत आपण अटकलेलो असू, निद्रेवस्थेत अटकलेलो असू, तर मूठ बांधायची आणि पक्क करून टाकायचं की येस मला हे करायचंच आहे. संकल्प आणि कौतुक या दोन्ही गोष्टींच्या आधाराने आपण एक एक दालन उघडूया. पहिलं दालन, निद्रावस्थेतून आपल्याला अर्धजागृत अवस्थेकडे जायचं आहे. निद्रावस्था म्हणजे काय? निद्रावस्था म्हणजे संग्रहित ऊर्जा. निद्रावस्था म्हणजे आळस, निष्क्रियता. निद्रावस्था म्हणजे उदासीनता, नैराश्य. निद्रावस्था म्हणजे जे अंतरंगातून सुरू आहे तेवढंच सुरू ठेवण्याची प्रवृत्ती. स्वतःहून काही करण्याची उभारी नसणे. स्वतःहून काही करण्याची इच्छा नसणे म्हणजे निद्रावस्था. आता ही जी उदासीनता आहे, हे जे नैराश्य आहे, हा जो आळस आहे, हा जो प्रमाद आहे, हा येण्याचं कारण काय आहे? त्याची कारणं 3 आहेत. पहिलं कारण कोणतं? सगळ्यात पहिलं कारण आहे संकोच. तुम्ही उदासीन का आहात? एकतर तुम्हाला संकोच असला पाहिजे. दुसरं कारण आहे शंका. तुमच्या मनात कुठल्या गोष्टीची शंका असली पाहिजे. आणि तिसरं कारण आहे भीती. तुम्हाला कशाची तरी जबर भीती असली पाहिजे. तिघांपैकी एका ठिकाणी तर तुम्ही असाल, किंवा कदाचित 2 गोष्टी तुमच्यामध्ये असतील, किंवा कदाचित 3ही असतील. आणि जर 3ही गोष्टी तुमच्यात असतील ना, संकोच पण असेल, शंका पण असतील आणि भीती पण असेल, तर तुम्ही चांगल्यापैकी नैराश्य, निराश, हताश, उदास झालेले आहात. तुम्हाला ठाऊक आहे, ज्यावेळी तुम्ही संकोच करता कुठल्या गोष्टीचा, त्यावेळी तुम्ही आळस करायला लागतात त्या गोष्टी करण्यासाठी. समजा मला एखाद्या व्यक्तीला फोन करायचा संकोच वाटत असेल ना, की तो एवढा मोठा माणूस आहे बाबा, शिकलेला माणूस आहे, त्याला मी काय फोन करावा, तर मला संकोच जेवढा वाटतो ना तेवढा मी आळस करतो, दिरंगाई करतो, टाळाटाळ करतो त्या व्यक्तीला फोन करण्यामध्ये, आहे ना. आणि जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला फोन करायला टाळाटाळ करतो, जेवढा संकोच वाढतो आणि त्या संकोचामुळे माझी टाळाटाळ, दिरंगाई वाढायला लागते, तेवढं मी दुसऱ्या गोष्टीमध्ये ज्याच्यात गरज नसते त्याच्यात जास्त घाई करायला लागतो. थोडं बघा, आता नीट बघा. आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर जातो तेव्हा पहिले आळसाने लेट जातो, आणि जेव्हा लेट जातो आणि नेमक्या आपण त्या ब्रिजच्या पायऱ्या उतरत असतो तेव्हाच आपल्यासमोर ट्रेन ती निघून चाललेली असते, तेव्हा एवढी जास्त घाई करतो की ती ट्रेन म्हणजे शेवटची संधी आहे, आता ह्यानंतर ट्रेनच भेटणार नाही जशी काही. त्या धावत्या ट्रेनमध्ये धावत धावत जाऊन त्याच्यात चढण्याचा प्रयत्न करतो. नको तिथे घाई आणि आवश्यक तिथे दिरंगाई. प्रवृत्ती बघा काय. आळस म्हणजे काय? आळस म्हणजे नुसतं झोपून राहणं का? नाही. आवश्यक तिथे दिरंगाई आणि अनावश्यक तिथे घाई. आहे ना. खूप लेट जायचं, पेपरला लेट जायचं
आणि गेल्यानंतर हा सोडू की तो सोडू, तो प्रश्न सोडू की हा सोडू. अनावश्यक तिथे घाई, आवश्यक तिथे दिरंगाई. आळस. आवश्यक आहे, ऑफिसचं काम आहे, कंप्लीट करायचं आहे. आळस आला, आता 5 वाजले ना, आता जाऊ द्या. घाई कशाची आहे? घरी जायची घाई. अनावश्यक तिथे घाई. आणि जे आवश्यक आहे, आज काम कंप्लीट केलं, मस्तपैकी सर्कल कंप्लीट करून टाकलं, तिथे कवडीची घाई नाही आहे. आमच्यासमोर टास्क आहे, आमच्यासमोर दिलेलं काम आहे आणि ते काम कंप्लीट करायची आम्हाला घाई नाही आहे. पण मैत्रिणीबरोबर गप्पा मारायची भलती घाई आहे. काम लवकर करून टाकायचं ताईसाहेबांना. गृहिणी आहेत, स्वयंपाक लवकर करून टाकते आणि सिरियल फटकन पाहायचं आहे, त्याची घाई आहे आम्हाला. आळस म्हणजे काय? आळस म्हणजे काय फक्त झोपणं आहे का? नाही. स्वयंपाक लवकर आटपून टाकायचा, तो थोडासा उजवा डावा झाला तरी चालेल, उन्नीसा बिसा हुआ तो चल जाएगा, पण सिरियल मात्र पाहायचं, त्याची मात्र घाई आहे. आळस. बघा, नीट पटत असेल तर आपल्या मनात हे विचार तर सुरू नाही आहेत ना, की हे आटपून घेऊ दे, मला फटकन सिरियल पाहायचं आहे, हे आटपून घेऊ दे, मला गप्पा करायच्या आहे, हे आटपून घेऊ दे, मला मैत्रिणीकडे जायचं आहे, हे आटपून घेऊ दे, मला टी व्ही पाहायचा आहे. असं तर सुरू नाही ना. आणि जर दिवसभर सुरू असेल तर तुम्ही निद्रावस्थेत आहात. पाठ थोपटून घेण्याची गरज नाही आहे, मूठ बांधायची गरज आहे. मूठ बांधायची गरज आहे की अनावश्यक तिथे घाई आणि आवश्यक तिथे दिरंगाई. फुली मारा. आवश्यक तिथे घाई आणि अनावश्यक तिथे दिरंगाई. बघा, पटत असेल तर मंत्र घेऊ शकता. संकोच दिरंगाई करायला मजबूर करतो आणि भीती त्याच्यापासून परावृत्त करून टाकते. आणि मग तुम्ही कुठेतरी एंगेज तर होणारच. कुठे व्हायचं आहे तर अनावश्यक ठिकाणी घाई करायची आणि एंगेज होऊन जायचं. तुम्हाला 2 गोष्टी मान्य कराव्या लागतील मित्रांनो. तुमचं शरीर जे नेहमी सक्रिय राहू इच्छितं, कारण तुमच्या शरीराची व्यवस्थाच तशी. तुमची फुफ्फुसं बंद पडतील का? कसं जगता येईल? त्याच्यामुळे शरीरात सक्रियता कुठून कुठून भरलेली आहे. तुमचं रक्ताभिसरण थांबलेलं चालेल का? तुमचं पचन थांबलेलं चालेल का? तुमच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींकडे बघा तुम्ही, त्या गोष्टी अविरत कार्यरत आहे, म्हणजे ते सक्रियच आहे. म्हणजे शरीर थांबूच शकत नाही. शरीर कंटिन्युअस 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 काम करू इच्छितं. ते शरीर आहे. पण मन मात्र थांबू इच्छितं. आणि हा दोघांमधला तफावत आहे. जेव्हा मन थांबू इच्छितं तेव्हा तो मनाचा आळस असतो. थोडं नीट लक्षात घ्या, तो शरीराचा आळसच नसतो. आणि जेव्हा तुमचं मन थांबू इच्छितं आणि तुम्ही त्याच्याबरोबर शरीराला थांबवून टाकता, तो शरीराला थांबवल्यानंतर आता ते शरीर ज्या अवस्थेत सक्रिय होऊन जातं, त्या अवस्थेत सक्रिय राहायला त्याला आवडतं, त्याच्यातून बाहेर पडायला आवडत नाही, म्हणून ते दुसरं करायला तयार होत नाही. तो शरीराचा आळस होऊन जातो. मनाचा आळस आला आणि तुम्ही असे हातपाय ताणून झोपून गेलात. आता मन त्या अवस्थेमध्ये सक्रिय होऊन गेलं. आता शरीर त्या अवस्थेत सक्रिय होऊन गेलं. तिथून त्याला लवकर बाहेर पडावं असं वाटत नाही. आश्चर्य आहे बघा. म्हणून मनाचा आळस जर तुम्ही त्यागला तर शरीर कधीच आळशी होत नाही. शरीराला आळस नावाची गोष्टच नाही हो. कारण शरीर आळस करेल तर रक्ताभिसरण होईल कसं? तुमच्या हृदयाचं पंपिंग कंटिन्युअसली चालू आहे की नाही? मन आळस करो किंवा न करो.
तुमचं श्वसन कंटिन्युअसली चालू आहे की नाही? तुमचं पचन कंटिन्युअसली चालू आहे की नाही? मग शरीर जर कंटिन्युअसली वर्क करत आहे तर मनाला सुद्धा कंटिन्युअसली तुम्ही वर्किंग ठेवू शकता. डिपेंड्स. म्हणून सगळ्यात पहिले तुमच्या मनामध्ये 3च गोष्टी चेक करा. संकोच आहे का, शंका आहे का आणि भीती आहे का. ह्या 3 गोष्टींवर मात करून टाका. तुमचं मन सक्रिय होतं. मन सक्रिय झालं म्हणजे तुमचं शरीर सक्रिय व्हायला काही गरजच नाही आहे. ते ऑलरेडी सक्रिय आहे. ते मॅच होऊन जातं, मिसमॅच होत नाही. इथे झाली युनियन, इथे झालं फ्युजन, इथे झालं कॉम्बिनेशन. सक्रिय असलेल्या शरीराबरोबर मी सक्रिय मन जोडलंय. भीती वाटत होती म्हणून मी अनावश्यक ठिकाणी घाई करायला लागलो आणि आवश्यक ठिकाणी दिरंगाई करत राहिलो. संकोचामुळे, शंकेमुळे. काढून टाका या 3 गोष्टी. तयार आहात का? एवढा मंत्र घेताय का आज? एवढा एक मंत्र फक्त. कोणता मंत्र? अनावश्यक तिथे दिरंगाई, आवश्यक तिथे घाई. मग आता संकोच कितीही वाटला तरी तिथे घाई करायची. फोन उचलायचा आणि करूनच टाकायचा. करूनच दे, पाहून घेऊ काय होते. आणि कितीतरी वेळा तुम्ही म्हणता फोनच करायचा होता पण विनाकारण 2 दिवस लेट केले. करूनच टाकला, झालं व मोकळं एकदाचं. आणि मग तुम्हाला जी खरोखर कामाची पडली आहेत ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण यायला लागतो. नाहीतर ते त्या विनाकारण त्या एका फोनमुळे तुमचे 4 महत्त्वाची कामं ती पण लेट होत असतात. विनाकारणच आळस होत असतो. ॲग्रीड? नाही बाबा, एकदाचं तेवढं प्रकरण आहे, तेवढं कंप्लीट करायचं होतं, करूनच टाकलं. तेवढं लिहायचं होतं, लिहूनच टाकलं. तेवढं ते समजून घ्यायचं होतं, समजूनही घेतलं. जाऊ दे तिकडे. आवश्यक तिथे घाई करून टाका. तिथे चान्सच देऊ नका. शंकेला जागाच देऊ नका. तिथे थोडी जरी जागा मिळाली आणि मनाने तिथे शंका टाकली, भीती आली, संकोच झाला, गेले तुम्ही. दिवाळी झाली की करेन. अजून व्यायाम सुरू होतच नाही आमचा. फराळ पण झालाय. फराळाचे डबे पडलेले आहेत. आता डाएट सुरू करणार आहे मी. सुरू करणार आहे ना, मग आता आवश्यक ठिकाणी घाई करा. तुमच्या कपाटात, तुमच्या रॅकमध्ये, तुमच्या त्या ट्रॉलीजमध्ये अद्यापही जर डाएट सुरू करत असाल आणि फराळाचं पडलं असेल तर ताबडतोब सेशन संपल्याबरोबर जा. ते फराळाचं सगळं काढा, वाटून द्या. तिथे घाई करा. कारण तुम्हाला जर डाएटिंग सुरू करायचं तर तुमच्या डब्यांमध्ये फराळाचं कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? कारण तुमचा हात त्या चकल्यांकडे जाणारच आहे. आवश्यक तिथे काही नाही. हे संपू द्या ना एवढं, मग सुरू करेल. तुमचं संपतंय का? थोडं नीट लक्षात घ्या. जर व्यायाम करायचा असेल तर संध्याकाळी करेल, दुपारी करेल, कशाला पाहिजे? आत्ताच करेल ना. आवश्यक तिथे घाई. पुन्हा आठवण करून देतो. माझं पण झालेलं आहे तसं. आपण रेल्वे स्टेशनवर ब्रिज उतरताना आपल्याला लक्षात येतं गाडी निघून चालली, तेव्हा जो सामान आहे तो खांद्यावर घे, हातात घे, पळ, धावपळ कर. लोक म्हणतात थांबा हो, जाऊ द्या, याच्यानंतर गाडी. पुन्हा कोण ऐकतंय? तिथे प्रचंड घाई आहे. अनावश्यक तिथे घाई आहे. आणि घरून निघायला 10 मिनिट लेट झालो होतो तेव्हा घाई नव्हती आम्हाला, तेव्हा आळस होता. ताईसाहेब, व्यायामाची घाई करत असाल, डाएटिंगची घाई करत असाल तर फराळाची विल्हेवाट लावायला घाई करा. काढून टाका, सॉर्ट आउट करून टाका. प्रॉब्लेम लगेच सॉल्व करा. घाई करा.
तयार आहात का? आजसाठी एवढंच. धन्यवाद.